नमस्कार, MBP लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। सोनई एसटी बस स्थानकाचा कारभार हा बेभरोसे झालाय। येथे बसेस येत नसल्यानं कर्मचारी देखील गायब झालेले आहेत। याचाच फायदा घेत खासगी वाहन चालकांनी थेट बसस्थानकाच्या फलाटावरच कब्जा केलाय। या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शरद लिपाणे यांनी लेखी तक्रार देखील केलेली आहे। मात्र प्रशासनानं अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। या संदर्भात सोनई ग्रामस्थ अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। नमस्कार, मी शरद लिपाणे, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। सोनई हे जे गाव आहे हे जवळजवळ आता 35,000 लोकसंख्येचं गाव आहे। या ठिकाणी साखर कारखाना, शैक्षणिक संस्था, अनेक बँका आणि मोठी बाजारपेठ पण आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये यापूर्वी सोनई ते अहिल्यानगर अशी बस सेवा चालू होती, परंतु त्यानंतर ही बस सेवा एसटी महामंडळानं बंद केली। त्याचा परिणाम असा होतोय आता की सोनईमधून जर अहिल्यानगरला जायचं असेल तर प्रथम सोनई ते घोडेगावला जावं लागतं आणि घोडेगावला उतरून संभाजीनगरवरून ज्या बसेस येतात त्या बसने अहिल्यानगरला जावं लागतं। त्यामध्ये अतोनात लोकांना त्रास होतो। हा त्रास होऊ नये म्हणून मी आणि सोनईच्या नागरिकांनी एसटी महामंडळाला एक निवेदन दिलं होतं की सोनई ते अहिल्यानगर अशी सरळ बस सेवा चालू करावी, जेणेकरून एसटी महामंडळाचं उत्पन्नही वाढेल आणि बेकायदेशीर जी वाहतूक होती त्याला आळा बसेल। असा आम्ही सह्यांचा अर्ज 11/2/2026 ला दिला। त्यावर 2.5 महिन्यांनी एसटी महामंडळाचं एक पत्र आलं 2 ओळीचं। त्याच्यामध्ये असं म्हटलं की आमच्याकडे सध्या वाहनाची कमतरता आहे, ती वाहतूक चालू करता येत नाही, असं त्यांनी आम्हाला पत्र दिलं। आणि त्यानंतर 25/5/26 ला मी सोनईच्या बस स्थानकामध्ये काही कामानिमित्ताने गेलो असता त्या ठिकाणी एसटी कंट्रोलरची कॅबिन बंद होती आणि अक्षरशः त्या ठिकाणी प्रवाशांची खूप गर्दी होती, परंतु बस येत नसल्यामुळं त्या ठिकाणी रिक्षा येत होत्या आणि रिक्षा राहुरी करत आवाज देत प्रवाशांना त्या घेऊन जात होत्या। एका बेकायदेशीर प्रवासी वाहतुकी चालू असताना बस स्थानकामध्येच त्याचं चित्रीकरण केलं। यातून माझी आणि गावकऱ्यांची अशी एक इच्छा आहे की एसटी महामंडळाने सोनई ते अहिल्यानगर अशी सरळ बस सेवा चालू करावी, त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढेल। परंतु एसटी महामंडळाने अद्याप तरी दखल घेतलेली नाही आणि त्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि हे अवैध प्रवासी वाहतूक यावर काहीतरी कारवाई करावी अशी माझी एक महामंडळाला विनंती आहे।